श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 सप्टेंबरला म्हणजेच उद्या वार शनिवार या दिवशी आलेली आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि सध्या अश्विन महिना चालू झालेला आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही पितृपक्षामध्ये येते. तर पहा, चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि एक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने, उपासना केल्याने, व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांबरोबरच आपले जे पित्र आहेत, आपले जे पूर्वज आहेत, त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात. तर ह्या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ जो आहे तर तो 20 सप्टेंबरला रात्री 9:15 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 सप्टेंबरला ही जी चतुर्थी तिथी आहे तर ती 6:13 होणार आहे. तर उदय तिथीनुसार ही तिथी जी आहे, ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती 21 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. या चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो शनिवारी रात्री 8:29 होणार आहे. म्हणून आपल्याला जर या चतुर्थीचं व्रत करणार असाल तर चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत जे आहे तर ते सोडायचं नाही. चंद्रदेवांना अर्घ द्यायचा आहे, ओवाळायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तसेच या संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग जे आहेत तर ते तयार होत आहे. या दिवशी हर्षयोग त्याचबरोबर शिववास योग हे दोन योग हे तयार होत आहेत आणि या शुभयोगावर जर आपण काही सेवा, पूजा आणि उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र प्राप्त होते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला फक्त सकाळी एकच दिवा अशा ठिकाणी लावायचा आहे. हा एक दिवा जर आपण एका अशा ठिकाणी जर लावला तर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल. घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने घरातील इडापिडा, संकट, अडचणी सर्व दोष दूर होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. आपल्याला व्हिडिओ जर आवडला, हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः किंवा अथर्वशीर्षाचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि ते जे तीर्थ स्वरूप जे पाणी आहे तर ते आपल्या मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या दुर्वा, लाल रंगाचे जास्वंदाचे फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य इत्यादी त्यांना अर्पण करायचं आहे. धूपदीप अगरबत्ती त्यांना दाखवायची आहे आणि अशी विधिवत पूजा करून तुम्हाला नंतर हा उपाय करायचा आहे. पहा, आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या सर्व इच्छा, सर्व कामात आपल्याला यश प्राप्त होण्यासाठी, घराला धनप्राप्ती होण्यासाठी आपल्याला करायचा आहे. म्हणजेच आपण खूप सारे कष्ट, मेहनत करतो आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी, परंतु आपण खूप मेहनत, कष्ट करून देखील आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. आपल्याला कोणत्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही. तर यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. बरोबर, आपण कष्ट मेहनत करून घरामध्ये म्हणाव असा पैसा येत नाही. आला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींवरती
वारंवार संकट अडचणी येत असतील, विघ्न येत असतील, सतत आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद कलह होत असेल तर आपल्याला नक्कीच हा उपाय करायचा आहे। या सर्व समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील, श्रीमंतीचे योग तयार होतील। तर पहा, प्रत्येक पूजा करताना, कोणतेही शुभ कार्य करताना सर्वात अगोदर आपण दिव्याचे प्रज्वलन करत असतो। दिवा लावूनच आपण प्रत्येक गोष्टींचे शुभ कार्य हे सुरुवात करत असतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही काम करताना सर्वप्रथम दिवा लावला जातो आणि दिवा लावल्यामुळे घरामध्ये प्रकाश तर मिळतोच, त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते। तसेच आपण जर घरामध्ये दिवा लावला तर घरातील वास्तुदोष दूर होऊन घरामध्ये समृद्धी येते। तर पहा, हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे। देवघरामध्ये दिवा लावण्या अगोदर देवघरातील दिवा अगोदर आपल्याला दुसरा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गव्हाच्या कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे। हा दिवा गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि चौमुखी दिवा तयार करायचा आहे। जेव्हा तुम्ही ह्या कणकेचा दिवा तयार करणार आहात तेव्हा तुम्हाला त्या कणकेमध्ये हळद टाकायची आहे आणि हळद टाकून हा दिवा पिवळा करायचा आहे आणि हा चौमुखी तुम्हाला तयार करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 4 मुख करायचे आहेत आणि 4 मुखेला तुम्हाला 2 वातींची एक वात करून, चारही साईडला 2 वातींची एक वात करून अशा 4 वाती लावायच्या आहेत। त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे तेल असेल ते टाका आणि त्यामध्ये थोडीशी हळद घाला। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहेत, त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग टाकायचे आहे, त्याचबरोबर एक कापराची वडी देखील त्यामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर त्या दिव्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या घरामधील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांना घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर मनोभावे दोन्ही हात जोडून तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्याचबरोबर 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणपती बाप्पांचं गणपती संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे। ह्या सर्व सेवा झाल्यानंतर परत एकदा नमस्कार करून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, तुमच्या जीवनातील जे संकट अडचणी आहेत ते दूर करून तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी, सोन्यासारखे दिवस यावे यासाठी प्रार्थना करायची आहे। आता हा दिवा तुमचा विझल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला एका मोठ्या झाडाखाली टाकायचा आहे। त्यातील लवंग जे आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे। अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो उद्या तुम्हाला करायचा आहे। हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या नक्की करा। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।